शेतकरी बांधवांनो नमस्कार. शेतकरी बांधवांनो, आपल्याच्या आधुनिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये मी अनुप तुमच्या सर्व शेतकऱ्यांचं त्याचबरोबर श्रोत्यांचं स्वागत करतो. श्रोते हो, आज आपण आलेलो आहोत मान तालुक्यातील ज्या ठिकाणी मानगंगा नदीचा उगम झाला ते म्हणजे कोळकजाई. खरं तर कोळकजाई ही वाटाण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वाटाण्याची शेती ही मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि विशेषतः आपण म्हणतो की महिला शेती करू शकत नाही आहे किंवा महिला शेती शेतात येऊ शकत नाही आहेत, परंतु एक उत्तम उदाहरण खरं तर आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे की महिला शेतकरी आज आपल्याबरोबर आहेत आणि त्या एक शेती म्हणून शेती करतात किंवा वाटाण्याची शेती करतात आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की एक महिला म्हणून त्या कशा शेती करतात, त्यांच्याशी बोलणार आहोत. तर स्वागत करूया आपल्याच्या कार्यक्रमामध्ये. नमस्ते. नमस्ते. थोडक्यात तुमचा परिचय आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवा. नमस्ते, मी आसावरी उमेश कुलकर्णी, सीतामाई महिला शेतकरी गटाचे सदस्य आहे. आमचा गट 2023 पासून आम्ही गटशेती करतोय आणि आमचे गाव हे सीतामाई मंदिरामुळे जास्त प्रख्यात आहे आणि इथे दोन्ही नद्यांचं उगम होतं. एक म्हणजे माणगंगा आणि एक पाणगंगा. एक मसवडला जाते आणि एक फलटणला जाते. नक्कीच. तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी तनुजा अखिल शिकलगार. मी एक शेतकरी आहे. किती वर्षापासून तुम्ही शेती करत आहात? मी आता 4 वर्ष झाली मला शेती करून. म्हणजे लहान मुलं असल्यामुळं आणि घरी पण थोडं प्रॉब्लेम असल्यामुळं आणि आमच्या घरची म्हणजे सासू सासरे वगैरे करत होते शेती. नंतर ना थोडंसं त्यांना काम म्हणजे वय झाल्यामुळं त्यांना थोडं कामाचा प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे मी शिरले त्या शेती करण्यामध्ये आणि त्यामुळे मी आता 4 वर्ष झाले असं रेग्युलर शेती करते. नक्कीच. तुम्ही शेतीमध्ये कधी आलात? मी तशी 25 वर्ष म्हणजे 15 वर्ष शेती करते, पण मध्ये मुलांच्या शिक्षणासाठी मी मध्येच थांबलेले. पण परत 2020 लॉकडाऊन पासून आम्ही परत शेती करायला सुरुवात केली. बरं. जसं तुम्ही सांगितलं की 15 वर्षापासून तुम्ही शेतीमध्ये आहात, तर सुरुवातीला कुठलं पीक तुम्ही घेतलेलं शेतीमध्ये? पूर्वी आम्ही चवळी, मूग, बाजरी, घेवडा अशी पिकं असायची की मूग, मटकी, हरभरा, ज्वारी, गहू कसं पाण्यामुळे जास्त इथे कोरडवाहू शेती असल्यामुळे पाणी कमी असायचं. गहू क्वचितच 1-2 पोती व्हायचा. मग ज्वारी असायची, मग ज्वारी द्यायची, गहू द्यायचे, असं करायचं आम्ही. पण जसं आम्ही शेती म्हणजे आधुनिक शेती म्हणजे जशी आम्ही शेती करायला सुरुवात केली, पारंपरिक सोडून कमी पाण्यात पण आपण शेती करू शकतो हे जेव्हा शिकलो त्यावेळेस पासून मग आम्ही बाकीची पण फळबाग वगैरे पण करायला सुरुवात केली. आणि आता सध्या आमची विहीर पण आहेत आणि बोर पण आहेत, त्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम आमचा सुटलेला आहे. नक्कीच. जसं तुम्ही म्हणाला की आता तुम्ही आधुनिक शेती करत आहात, तर मग कोणकोणती पिकं तुम्ही आता घेत आहात त्याबद्दल काय सांगाल? पहिले आम्ही बाजरीच घेत होतो, आता आम्ही वाटाणा घेतो. वाटाण्यात कसं होतंय 1.5 ते 2 महिन्यातच हे पीक निघतं. कमी म्हणजे कमी कालावधीत हे पीक एवढं पैसे देऊन जातं की पारंपरिक आपण साधी जरी साऱ्या पद्धतीने केली तरी एका शेतकऱ्याला 1 लाख रुपये तरी एकरी उत्पादन निघतं. नक्कीच. म्हणजेच वाटाणा पीक असं आहे की जे कमी कालावधीमध्ये जास्त पीक पैसे देऊन जाणार पीक आहे. नक्कीच. खरं तर एक महिला शेतीमध्ये येते किंवा महिला शेती करते, ह्याच्याकडं समाज किंवा इतर लोक कसे बघतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा आम्हाला बरेच लोक म्हणाले शेती करणं बायकांचं काम आहे का, काय म्हणतायत बायका शेती करतायत, होऊच शकणार नाही, गड्यांशिवाय शेतीच होत नाही, खत कोण टाकणार, तुमचं नांगरट कोण करणार, तुमची बाकीची मेहनत कोण करणार. आम्ही म्हणलं तुम्हाला जमतं मग आम्ही पण शिकतो, आम्ही पण करतो. तुम्हाला 2 पोती निघतील, आम्ही 1 पोतं तर काढून दाखवतो. अशा पद्धतीने आम्ही त्यांच्याशी नाहीच म्हणलं, आम्ही करून दाखवणारच शेती. आणि मग त्या पद्धतीने आम्ही सर्व महिलांनी गट तयार केला आणि गटाने एकत्र उतरलो आणि गटाची ताकद दाखवली त्यांना. आता ते म्हणतात की महिला पण शेती करू शकतात. मग कुठलं पीक ठरवायचं म्हणजे किंवा घ्यायचं हे ठरवलं तुम्ही? नंतर आम्ही सर्व महिलांनी वाटाणा पीक घ्यायला निवडलं. का तर वाटाणा पीक असं आहे की 1.5 ते 2 महिन्यात आपल्याला भरपूर उत्पादन देणार आहे आणि योग्य जर आपण व्यवस्थित त्याचं जर नियोजन केलं तर भरपूर आपल्याला फायदा आहे आणि म्हणजे नफा भरपूर होण्यामुळे आम्ही ते पीक घेतले. नक्कीच.
पण जसं तुम्ही मगाशी म्हटला, कारण शेतीमध्ये याचं म्हणलं की शेतीतला अभ्यास लागतो. मग ते शेती निवडणं असेल, म्हणजे जमीन निवडणं असेल, कुठलं पीक त्या शेतीमध्ये येऊ शकतं, हे कसं शिकला तुम्ही, किंवा हे तुम्हाला माहीत होतं का? नव्हतं. शेतातला काहीच अभ्यास नव्हता. पूर्वी म्हणजे आमचे सासू सासरे करायचे, तशीच आम्ही पण शेती करत होतो. नंतर मग आम्हाला 2023ला पाणी फाउंडेशनने आम्हाला ट्रेनिंग दिलं. त्या ट्रेनिंगमध्ये आम्ही निवासी ट्रेनिंगला गेलो. आम्ही म्हटलं चला 2 दिवस मज्जा करायला जाऊयात म्हणून गेलो. पण तिथून येताना एवढं शिकून आलो की महिला काय करू शकतात हे तिथं आम्हाला जाणवलं. आणि महिलांचं म्हणजे माहेरी पण एवढं स्वागत झालं नसेल इतकं तिथं आम्हाला, म्हणजे गेल्यानंतर सर्वांनी आमच्या आदरपूर्वक नमस्कार केला, आमचे पाय धुतले. आजपर्यंत आमच्या आई वडिलांनी पण कधी आमचे पाय धुतले नव्हते, पण तिथे गेल्यानंतर आमचं पाय धुवून स्वागत केलं. सगळ्यांना हळदी कुंकू लावलं. नंतर आत गेल्यानंतर सरबत दिले. उन्हाळ्याचे दिवस होते. सरबत दिलं, पाणी दिलं, पाणी तर दिलं, सरबत दिलं. सरबत झाल्यानंतर सगळ्यांची ओळख करून घेतली. ओळख झाल्यानंतर त्यांनी गट शेती कशी करायची ते आम्हाला त्यांनी जाणून दिलं. तिथे आम्ही शिकलो की गट शेती कशी करायची. नक्कीच. पण या रानामध्ये हे पीक येऊ शकतं किंवा या शेतीमध्ये हे पीक येऊ शकतं, हे कसं तुम्हाला कळालं? आम्हाला त्यावेळेस तिथे ट्रेनिंगमध्ये सांगितलं की तुम्हाला काय काय, म्हणजे तुम्ही शेती कशी पद्धतीने करत होता पहिली आणि आता आधुनिक पद्धतीने कशी करायची. त्यावेळेस आम्हाला त्यांनी पहिल्यांदा माती परीक्षण कधीच केलं नव्हतं. म्हणजे आमच्या सासू सासऱ्यांनी पण आम्हाला वेड्यात काढलं की तुम्ही माती परीक्षण म्हणजे नक्की काय करताय. मग त्यावेळेस आम्हाला जसं पाणी फाउंडेशनने ट्रेनिंग दिलं माती परीक्षण कसं करायचं ते, आम्ही त्या पद्धतीने माती परीक्षण केलं. आम्हाला माती परीक्षण झाल्यानंतर आम्हाला त्यात कळालं की आमच्या जमिनीत कोणते कोणते घटक कमी आहेत किंवा कोणते घटक जास्त आहेत हे आम्हाला कळालं. आणि त्या पद्धतीने आम्ही खत व्यवस्थापन करा किंवा पुढचं कामाचं नियोजन म्हणा ते सर्व करू शिकलो. नक्कीच. खरं तर मग आता तुम्ही किती एकर वाटाणा लागवड केलेली आहे त्याबद्दल काय सांगाल? आता आम्ही गटाचा तर 15 महिलांचा आहे, 15 एकर तरी आहे. पण प्रत्येक महिलेचे नाही म्हणलं तरी एक्स्ट्राचे 4-5 एकर आहे असं. तरी कमीत कमी 50 एकर तरी आमचं वाटाणा क्षेत्र आहे महिलांचं गटातल्या, आणि गावातल्या व्यतिरिक्त आहेतच. म्हणजे 250 ते 300 एकर तर आमचा वाटाणा आहे इथे सध्या. परंतु जसं तुम्ही आता म्हणाला की माती परीक्षण करणं सुद्धा किंवा पाणी परीक्षण करणं खूप गरजेचं आहे, तर मग तुम्हाला काय जाणवलं की तुमच्या शेतीमध्ये कमी आहे किंवा जास्त आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे रिपोर्ट ज्यावेळेस तुमचा आला तर त्यावेळेस काय सांगितलं तुम्हाला? आम्हाला त्यावेळेस शास्त्रज्ञांनी सांगितलं की तुमच्या ह्याच्यात चुनखडीचं प्रमाण जास्त आहे, कमी आहे, तुमच्या पिकांना किती लागणार आहे किंवा तुमच्या रासायनिक खताची किती गरज आहे, तुमच्या मातीचा कर्ब किती आहे, सुधारला आहे का कमी म्हणजे खालच्या दर्जाची माती आहे. वाटाण्याला शक्यतो निचऱ्याची अशी मुरमाड जमीन लागते, तर ती जमीन तुमची योग्य आहे का हे आम्हाला पहिल्यांदा माती परीक्षणामधून कळालं. त्याच्यानंतर लागवड करणे असेल, मग जसं तुम्ही मला मगाशी म्हणाला की पारंपरिक पद्धतीने, आणि आता आपण बघत आहोत की आपण या मल्चिंग प्लॉटवरती आहोत. मल्चिंग प्लॉट पद्धतीने सुद्धा वाटाणा आता या ठिकाणी करतोय किंवा जाळी लावलेली आहे, तार त्याला केलेले आहेत. तर या पद्धतीने करणं, दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि कसं बघता तुम्ही त्याच्याकडे? प्रथम आम्ही साऱ्या पद्धतीने करत होतो, तर त्याच्यात कसं व्हायचं, एकतर म्हणजे नैसर्गिक समस्या भरपूर असायच्या. पाऊस जास्त झाला तर पाणी भरपूर साठायचं, त्याच्याने मग वाटाणा जळून जायचा, करपून जायचा, परत काळी बुरशी यायची, तण भरपूर यायचं, म्हणजे वाटाण्याची डहाळे बारके आणि तण भरपूर. मग ते तण काढायला लोक भरपूर लागायचे, मोलमजूर लागायचे. पण त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपण BBF यंत्राने पेरलं तर काय होईल. मग आम्हाला त्याने म्हणजे जसं प्रशिक्षणात सांगितलं की BBF यंत्राने पेरल्याने तुमचं जास्त पाऊस झाला तरी ते पाणी निचरा होऊन जाणार आहे, त्याच्यामुळे तुमचं जे वाटाण्याचं पीक आधी असताना खूप नाजूक असतं, ते पिकाला तुमच्या काही हानिकारक होणार नाही. ह्या वर्षी आम्ही गटातील 10 लोकांनी मल्चिंग पेपरवरती वाटाणा केलाय आणि नेट बांधलेला आहे. तुम्ही बघू शकता मल्चिंग पेपरमध्ये असल्यामुळे एकतर मातीची धूप कमी होत आहे, मातीमध्ये जास्त करून म्हणजे तण जास्त येत नाही, तणनाशक मारावं लागत नाही. आम्ही तणनाशक तर मारतच नाही, पण तण कमी प्रमाणात येते, त्याच्यामुळे मोलमजुरांचा प्रश्न आमचा कमी झालाय. आणि वाटाणा आमचा इथे मल्चिंग पेपरवर असल्यामुळे, चांगला असल्यामुळे आम्हाला इथे जास्त उत्पादन त्याचं मिळणार आहे. नक्कीच. मग खरं तर ह्या पद्धतीला खर्च तेवढाच येणार आहे,
पारंपरिक पद्धतीने खर्च कमी होत असेल तर साधारणपणे किती पारंपरिकला किती खर्च होतो आणि मल्चिंगला किती खर्च होतो? पारंपरिक पद्धतीत आपण कसं पेरणे आणि तोडायला जाणे, औषध फवारणे, कोळपणे, परत तण नियंत्रण करणे ह्याच्यासाठी. पण मल्चिंग पेपरवरती कसं एकरी जर आपण खर्च काढला सरासरी तर साधा आपला 20 ते 30 हजार खर्च होतो आणि उत्पादन 1 लाख निघतं. पण मल्चिंग पेपरवरती आपण जर 50 ते 60 हजार, 60 जास्तीत जास्त 70 हजार आपण जर खर्च केला तर आपल्याला 5 ते 6 लाख रुपये तरी सहज फायदा होऊ शकतोय. नक्कीच. म्हणजेच आधुनिक पद्धतीनं शेतीकडे आपण वळणं खूप गरजेचं आहे, त्याच्यामुळे फायदा आपल्याला होऊ शकतो. नक्कीच. खरं तर मग ह्याच्यावरती ज्यावेळेस रोग येतो किंवा इतर काही गोष्टी येतात तर त्याच्यावरला कसं तुम्ही पुढे सामोरे जातात त्याच्याबद्दल काय सांगाल? आम्ही शेतीशाळा, आम्हाला ट्रेनिंगमध्ये शेतीशाळा सुद्धा त्यांनी दाखवलेली. शेतीशाळेत सुद्धा आम्ही म्हणजे डायरेक्ट जे राहुरी विद्यापीठातले जे शास्त्रज्ञ आहेत किंवा ह्याच्यातले महात्मा फुले विद्यापीठातले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याशी आपण असं कधीच बोलू शकत नव्हतो. पण फक्त आम्ही शेतीशाळेच्या माध्यमातून आज आम्ही त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारू शकतो. आमच्या शेतातली जी काही समस्या आहे ते फोटो काढतो आणि संध्याकाळी शेतीशाळेत विचारतो आणि ते पण व्यवस्थित योग्य उत्तर देतात. आम्हाला असं वाटत नाही की आम्ही खूप मोठे शास्त्रज्ञ, आमच्यासारखेच शेतकरी आहेत ते सामान्य, आणि त्यांनी सुद्धा सांगताना सांगितलं की आम्ही तुमच्यासारखे सामान्य शेतकरी आहोत आणि जे काही असतील प्रश्न ते डायरेक्ट आम्ही विचारून आम्हाला व्यवस्थित उत्तर मिळतात. नक्कीच. खरं तर ही शेती करत असताना तुम्हाला अडचणी काय येतात त्याच्याबद्दल काय सांगाल? अडचणी भरपूर प्रमाणात आल्या, जसं की जास्त पाऊस पडला तरी सुद्धा ह्याला चालत नाही. परत जनावरांचा त्रास होतो, परत म्हणजे लांबतोंडांचा त्रास होतो. शेंगा याच्या वेळेस त्यावेळेस जर लांबतोंड आली तर रात्र म्हणजे राखण करायला बसावं लागतं. का तर आपण 1 महिनाभर त्याला राखण केलेले असते, म्हणजे इतकं छान सांभाळलेलं असतं. आणि जेव्हा शेंगा येतात त्यावेळेस जर ते येऊन धुडगूस घालून गेले तर आपलं म्हणजे उत्पादन निघणार नाही ना असं. त्यामुळे त्याची राखण करावी लागते. परत नैसर्गिक समस्यांना पण तोंड द्यावं लागत होतं, पण आता मल्चिंगमुळे बऱ्यापैकी 90% कमी झालेले आहे. नक्कीच. म्हणजे जास्त पाऊस झाला तरी नुकसान त्याचं होत नाही. नक्कीच. म्हणजे पारंपरिक पद्धतीने केल्यानंतर नुकसान जास्त होऊ शकतं. सऱ्यामध्ये पाणी साठलं तर मग कसं म्हणजे शेंगा पांढऱ्या पडणे किंवा शेंगा भिजणे, नाचणे, कुजणे ही जी प्रोसेस होती तशी हे मल्चिंग पेपरवरती असल्यामुळे आणि नेटमध्ये असल्याने शेंगा वरच्यावर राहतात, त्याच्यामुळे त्यांना पाण्याचा संपर्क येत नाही, त्याच्यामुळे शेंगा ह्या चांगल्याच राहतात, टवटवीत. नक्कीच. मग ह्याचं खत व्यवस्थापन जे आहे ते कसं करता तुम्ही? म्हणजे मग सेंद्रिय पद्धतीने करता का सेंद्रिय पद्धतीने करतो? काय वापरता? आम्ही ज्यांच्या घरात जनावर आहेत, गुरे वगैरे, त्यांनी शेणखत टाकतो. ज्यांच्याकडे नाही त्यांनी प्रेसमेड करतो. कोणकोणते सेंद्रिय खत? मळी आणि शेणखतच. शेणखत, एवढी 2 गोष्टी. आणि परत म्हणजे सेंद्रिय शेतीसाठी आम्ही दशपर्णी मारतो, निमार्क मारतो, बायोमिक्स, ह्या 3च फवारण्या आम्ही घेतो. ह्याच्या व्यतिरिक्त जर आम्हाला शास्त्रज्ञांनी जर शिफारस केली की हे तुम्ही औषध मारा तरच आम्ही मारतो, नाहीतर आम्ही त्यांच्या शिफारसी नसेल तर आम्ही घेत नाही. म्हणजे साधारणपणे तुम्ही सर्व गोष्टी आहेत त्या सेंद्रिय पद्धतीनेच करतो. कारण आजकाल बघतोय आपण की लोकांच्या आरोग्य दृष्टिकोनातून ते खूप महत्वाचं आहे. आजकाल कॅन्सरचं प्रमाण, परत शुगरचं, बीपीचं प्रमाण जास्त वाढलं आहे. अटॅकने लोक जास्त मरत आहेत. तर आज काळाची गरजच आहे की तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा. त्यामुळे आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळालोय आणि हे निसर्गाने दिलेलं सगळं वापरतोय आम्ही. आम्ही काय रासायनिक वापरत नाहीये. नक्कीच. खरं तर सर्व गोष्टी तयार झाल्या, तुमचं वाटणं सुद्धा आला, मग ह्याचं मार्केटिंग करणं खूप गरजेचं असतं. आणि एक महिला आणि मार्केटमध्ये जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याच्याकडे कसं तुम्ही बघता? कारण महिलांनी मार्केटमध्ये जाणं, महिलांनी मार्केटचा अभ्यास करणं, ह्याच्यावर तुम्हाला कसं वाटतं? नाही, आम्ही गटात आल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचं पिकवताय का नाही, मग तुम्ही विकायला का घाबरता? बरोबर. मग आम्ही तसं नाही केलं. आम्ही घाबरलो नाही विकायला. आम्ही दिवसभर वाटाणा तोडतो, संध्याकाळी वाटाणा घेतो मार्केटला. आमच्या इथे गावात पण लोक खरेदी करतात, नाहीतर वरती वाशी मार्केट आहे मुंबईचं, तिथे आम्ही मार्केटला देतो. जिथे दर चांगला मिळेल तिथे आम्ही देतो. नक्कीच. साधारणपणे आता किती दर आहे, म्हणजे किलोला किती दर मिळतोय तुम्हाला आता? बाहेर 70-75 दर चाललेला आहे, आम्हाला 80 मिळतो, का तर आमचा सेंद्रिय वाटाणा आहे. आणि आम्ही गेल्या वर्षी ह्याची लॅब टेस्टिंग केलेली, आमचे 650 टेस्टिंग मधून पूर्णपणे वाटाणा आमचा विषमुक्त आलेला आहे. म्हणजे तुम्ही लॅब टेस्टिंग लॅब टेस्टिंग पण काय फायदा होतो? त्याच्यामुळे आपण कॉन्फिडन्सने सांगू शकतो की आम्ही पण विषमुक्त वाटाणा किंवा आम्ही विषमुक्त धान्य हे पिकवू शकतो. आणि त्याचा कॉन्फिडन्स हा महिलांना मध्ये तर जास्त आलेला आहे. नक्कीच. पण तुम्ही असं सांगितलं आता की 80 रुपये किलो तुमचा आता वाटाणा जात आहे, मग तुमचा झालेला खर्च आणि येणारं उत्पन्न
ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि किती उत्पन्न तुम्हाला मिळतं याच्यातून? म्हणजे आता मल्चिंग पेपरचं आहे, परंतु पारंपरिक पद्धती आणि मल्चिंग पेपरमध्ये किती उत्पन्न मिळतं? सरकारी नोकरीत जरी तुम्ही म्हणला तरी तो दिवसभर काम करून महिनाकाठी तो किती घेतो? जास्तीत जास्त 40,000, 50,000, 30,000, 20,000 काय त्याची मंथली सॅलरी असेल तसं शेतकरी हा असा आहे, तो जेवढं पिकवल ना तेवढं तो रोज भाजीपाला विकणारा आहे किंवा तरकारी विकणारा आहे, तो रोजचा पैसा घेतो. त्यामुळे त्याचा मंथली इन्कम हा नक्कीच सरकारीपेक्षा तरी जास्त असणार आहे. साधारण किती येतो तुम्हाला? आता समजा तुम्ही 80 रुपये किलो प्रमाण जरी धरलं तर एकरी तुम्हाला येणार खर्च आणि मिळणार उत्पन्न हे किती आहे? एकरी जर आपण मल्चिंगचा घेतला का नाही तर तरी आपल्याला 5 ते 6 लाख रुपये आपल्याला एकरी उत्पादन निघणार आहे. म्हणजे पहिल्या 2-3 तोड्याचं. म्हणजे 80 रुपये दर जरी मिळाला तरी आणि कमी जास्त झाला तरी सुद्धा परवडते शेतकऱ्यांना. कारण ह्याच्यात कसं आहे, आपलं रोजचं उत्पादनच चालूच आहे ना, भाजीपाल्याचं उत्पादन हे कधी चांगलंच असतं. नक्कीच नक्कीच. तुमच्यासारख्या अशा अनेक महिला आहेत की त्या महिलांना शेतीमध्ये यायची आहे किंवा आधुनिक शेती करायची आहे, अशा महिलांना काय संदेश द्याल तुम्ही? नक्की शेतीत या, नक्की शेती करा. फक्त शेतातलं तुमच्या शेतात काय पाहिजेत हे तुम्ही जाणून घ्या. ज्या तुमची शेती तुम्ही जे पिकवणार आहे त्या शेतीला तुमच्या काय पाहिजेत आहे हे तुम्ही योग्य अभ्यास करा आणि शेती करा. तुमची शेती नक्कीच फायद्याची आहे. कोण म्हणतं शेती तोट्याची आहे? मी म्हणते शेती 100% फायद्याची आहे. नक्कीच. आणि विशेष करून महिलांनी याच्याकडे कसं बघितलं पाहिजे शेतीकडे? कारण आजकाल बहुतेक महिला फक्त घर आणि मुलं, संसार या गोष्टी बघत असते, पण इतर ह्याच्याकडे येत नाहीये किंवा शेतीकडे जरी आली तर आधुनिक शेती किंवा शेतीमध्ये जास्त अभ्यास करत नाही, तर अशा महिलांना काय सांगाल? शेती हा असा आहे की तुम्ही जितका अभ्यास करचाल तितका तुम्हाला कमीच वाटणार आहे. शेती खूप छान आहे आणि शेतामुळे तुमचं एक तुम्हाला म्हणजे आजकाल म्हणजे राष्ट्रपती सुद्धा तुम्हाला पुरस्कार द्यायला बसलेले आहेत, पण तुम्ही तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. तुम्ही तुमची शेती जर तुम्ही योग्य ट्रॅकने केली तर तुम्ही नक्कीच तिथपर्यंत पोहोचणार. नक्कीच. तर श्रोते हो, आत्ता आपण संवाद साधत होतो आसावरी कुलकर्णी आणि तनुजा शिकलगार यांच्याशी. खरं तर आपण बघत आहोत की हा मल्चिंगचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी वाटाण्याची लागवड केलेली आहे. जवळपास हा 1 एकराचा प्लॉट आहे आणि याच्या माध्यमातून त्या येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त 5 ते 6 लाख उत्पन्न घेणार आहेत आणि विशेष करून महिला या उत्पन्न घेणार आहेत. आणि आपल्या मान तालुक्यामध्ये किंवा आपल्या या मान देशामध्ये महिलासुद्धा कुठेतरी आता पुढे येऊ लागलेल्या आहेत. महिलासुद्धा आधुनिक शेती करू लागल्या आहेत आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ लागलेले आहेत. तर खूप खूप धन्यवाद त्यांना देऊया की त्यांनी आपल्याशी आज बोलल्यात, संवाद साधला, आपल्याशी त्यांच्या यशोगाथा आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. त्याबद्दल मी मानदेशी तरंग वाहिनीच्या वतीने धन्यवाद देतो. धन्यवाद.